हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यंदा सोमवती अमावस्या प्रामुख्याने 15 जून 2026 सोमवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पवित्र स्नान, दानधर्म आणि पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणं अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्यानं सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. जाणून घेऊया सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणते दान करावे आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे. पण त्यापूर्वी बघूयात आपण सोमवती अमावस्या कधी सुरू होते आणि कधी संपते ते. अमावस्या तिथी सुरुवात तारीख 15 जून 2026 सोमवारी. अमावस्या तिथी सुरुवात होते 14 जून 2026 दुपारी 12:20 आणि अमावस्या तिथी समाप्ती होते 15 जून 2026 सकाळी 8:24. सोमवती अमावस्येची पूजा आणि धार्मिक महत्त्व. धार्मिक शास्त्रानुसार सोमवती अमावस्येला विवाहित महिला व्रत करतात आणि भगवान शिव व माता पार्वतींची पूजा करतात. असं मानलं जातं की ह्या दिवशी व्रत आणि पूजन करणाऱ्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय पितरांचा आशीर्वादही मिळतो. या दिवशी शिवलिंगावर दूध आणि गंगाजलाने अभिषेक केल्यास पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. तसेच पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळते असंही मानलं जातं. का केली जाते पूजा? सोमवती अमावस्येला पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते. ज्या व्यक्तींवर पितृदोष असल्याचं मानलं जातं त्यांनी या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी विधी करावेत, अशी धार्मिक मान्यता आहे. पितरांच्या पूजनानंतर काळे तीळ दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी कोणत्याही प्राणी किंवा पक्षाला त्रास देऊ नये. कुत्रा, कावळा आणि गायीला अन्न देणं पुण्यकारक मानलं जातं. तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तांदळाची खीर तयार करून भगवान शंकर आणि माता पार्वतीला नैवेद्य अर्पण करा आणि माशांना अन्न दिल्यास जीवनातील अडचणी दूर होतात, अशी ही श्रद्धा आहे. सोमवती अमावस्येला काय दान करावे? अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्यानं शुभ फळ प्राप्त होते, असे धार्मिक मान्यता आहे. यंदा सोमवती अमावस्येला विशेषतः पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे, गरजूंना अन्न, पांढरे कपडे, काळे तीळ, तांदूळ, दूध, दही, तूप आणि साखर दान करावी. तसेच या दिवशी केलेले अन्नदान आणि पिंडदान पितरांना तृप्त करते, ज्यामुळे सुख समृद्धी लाभते, अशी मान्यता आहे. हे बघा, अधिक मासातील ही शेवटची आणि महत्त्वाची अमावस्या आहे. त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी जे काही पुण्यकर्म कराल ते तुमच्या प्रारब्धातील सर्व कष्ट, जे तुमच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी आहेत ते मिटवण्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळे ठरवून ह्या दिवशी खूप चांगलं कर्म करा. घरात बसून ग्रंथ वाचन करा, देवाची पूजा करा, पितरांना संतुष्टी होईल असं कार्य करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे खूप सारा फायदा होणार आहे. रामकृष्ण हरी.